नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता आपण बॉम्बे हायकोर्टची पात्रता यादी जाहीर झालेली आहे आणि नुकतीच ते एक्झामची पण तारीख जाहीर झालेली आहे. म्हणजे हायकोर्टची एक्झाम कधी आहे तर 26 एप्रिल 2026ला. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण एक सिरीज चालू करणार आहे, म्हणजे रोजचे 50 प्रश्न घेऊन येणार आहोत. तरी मला वाटते जवळपास 26 एप्रिलपर्यंत आपण 2 ते 2,500 प्रश्न कव्हर करणार आहोत. म्हणजे या व्हिडिओचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. कारण हे जशाच तशी क्वेश्चन आपण कोर्टाला आज हे मी जे घेतलेले क्वेश्चन जशाच तशी येऊ शकतात. कारण मागच्या पेपरचं ॲनालिसिस करून सगळे पेपर बघून चेक हे सगळे ॲनालिसिस चाळणी वगैरे करून मी प्रश्न काढलेले आहेत. तरी हे आपल्याला व्हिडिओचा भरपूर फायदा होणार आहे. तरी पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, कोणत्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला काय म्हणते, महाराष्ट्रातील घाटाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. पुणे बारामती मार्गावर दिवा घाट आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबोली घाट आहे. तर काय म्हणते, ए योग्य, ब अयोग्य. मग याचा आन्सर काय येते, ए योग्य, ब अयोग्य. म्हणजे पुणे बारामती मार्गावर काय आहे, दिवा घाट आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी आंबोली घाट आहे का, नाही. मग याचा आन्सर काय येते, 1. नेक्स्ट बघूया, जलयुक्त शिवार अभियानाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. आणि हे मी जे प्रश्न घ्यालो हे कंबाईनला पण, राज्यसेवेला पण फायदा होणार आहे, कंबाईन बी ला पण फायदा होणार आहे, कंबाईन सी ला पण फायदा होणार आहे. त्यामुळं कोणताही अभ्यास केलेला वाया जात नाही. त्यामुळं व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण बघा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आपण रोज 50 प्रश्न घेऊन येणार आहोत, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यानंतर लोकसहभागातून साकारलेली ही सर्वात मोठी चळवळ आहे. यस. 5 वर्षात 2,500 गावांना दुष्काळ मुक्त करण्याच्या ह्या योजनेचा संकल्प आहे. काय म्हणते, या योजनेसाठी गावाची निवड ही जिल्हा पातळीवर समिती मार्फत केली जाते आणि आराखड्याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. तर त्याच्यामधले कोणते कोणते स्टेटमेंट चुकीचे म्हटले हे पहिलं बघायचं. तर कोणते कोणते स्टेटमेंट कोणतं, तर स्वातंत्र्यानंतर लोकसहभागातून साकारलेली ही सर्वात मोठी चळवळ आहे. तर नाही, हे चुकीचं आहे. मग 5 वर्षात 2,500 गावांना दुष्काळ मुक्त करणाऱ्या योजनेचा संकल्प आहे, हे बरोबर आहे. जलयुक्त शिवार. या योजनेसाठी गावची निवड ही जिल्हा पातळीवर काय होते, समिती मार्फत केली जाते आणि आराखड्यात ग्रामसभेला मान्यता द्यावी लागते. म्हणजे सरपंचाची समिती कमिटी वगैरे असते ना, त्या आराखड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या काय केले, जलयुक्त शिवाराला त्या योजनेला मान्यता दिली जाते. यस. नेक्स्ट क्वेश्चन, 1991च्या औद्योगिक धोरणाचे मुख्य परिणाम खालीलपैकी कोणते होते. तर LPG धोरण जे 1991 जेव्हा PV नरसिंहराव तेव्हा हे होते, पंतप्रधान होते आणि 1991ला अर्थमंत्री जे होते आपले डॉक्टर मनमोहन सिंग, त्यांच्या काळामध्ये LPG धोरण आलेलं आहे. या धोरणामुळे परवाना, परमिट आणि कोटा पद्धत बदलली. सेकंड, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका वाढवण्यात आली. थर्ड, धोरणामुळे आंतरराष्ट्रीय कंपनीत प्रवेश सुलभ झाला. तर ह्याच्यातले कोणते कोणते स्टेटमेंट बरोबर आहे, तर याचा आन्सर काय येते, 1 व 3. म्हणजे या धोरणा 1991च्या औद्योगिक धोरणाचे मुख्य परिणाम काय झाले, तर या धोरणामुळे परवाना, परमिट आणि कोटा पद्धती बदलली आणि या धोरणामुळे काय झालं, आंतरराष्ट्रीय कंपनीत प्रवेश सुलभ झाला. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, म्हणजे हे नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणते धोरण हे कामाच्या अधिकाराखाली येते. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग पॉलिसी फॉल्स अंडर राईट्स टू वर्क. म्हणजे कामाचा जो अधिकार असतो त्याच्यामध्ये येते. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, हे कधी, महात्मा गांधी राष्ट्रीय, याला काय म्हणतात, MRGS. आयुष्यमान भारत येते काय, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, सौभाग्य योजना. तर ह्याच्यात कामाच्या अधिकाराच्या धोरणाअंतर्गत कोणती येते योजना, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना. हे राष्ट्रीय स्तरावर चालते, हे MRGS. यस.
नेक्स्ट क्वेश्चन, कोणते राज्य सरकार नैसर्गिक शेती उपक्रमाशी द आर्ट ऑफ द लिव्हिंग च्या भागीदारीत सहभागी नाही? कोणते राज्य हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या भागीदारीत नाही म्हणते? तर ऑप्शन मध्ये काय काय दिले? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान. तर कोणतं राज्य नाही मग? महाराष्ट्र. तर महाराष्ट्र काय नाही याच्यात? नैसर्गिक शेती उपक्रमासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग च्या भागीदारीत काय सहभाग नाही. तर सहभागी असणारे कोणते कोणते राज्य आहेत? गुजरात, कर्नाटक, राजस्थान. हे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट, उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना महाराष्ट्र पठारावरील सह्याद्रीपासून खालील डोंगर रंगाचा कोणता क्रम योग्य आहे? म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना. यस, असं उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना हे आपलं महाराष्ट्राचं नक्की. महाराष्ट्राचं हे इथं गोवा, कर्नाटक, तर गुजरात, सॉरी इथं मध्य प्रदेश, MP, इथं गुजरात, इथं अरबी समुद्र, छत्तीसगड. येस, तर ह्याच्यात काय होते? सह्याद्रीच्या खाली कोणता क्रम हे आहे? तर हरिश्चंद्र, बालाघाट, अजिंठा, सावतमाळा. आणि नेक्स्ट मध्ये काय दिले? सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, अजिंठा, सातमाळा, बालाघाट, हरिश्चंद्र, बालाघाट, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र. तर ऑप्शन कोणता आहे? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कोणते आहेत मग शिखर? तर पर्वत कोणते आहेत? तर सातमाळा, अजिंठा, वर काय आहे? सातमाळा, त्याच्या खाली अजिंठा, त्याच्या खाली हरिश्चंद्र, बालाघाट, आणि त्याच्या खाली काय? हरिश्चंद्र, बालाघाट. यस. नेक्स्ट बघूया, अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना 1904 मध्ये कोठे स्थापन झाली? तर अभिनव भारत संघटनेची स्थापना कोण केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दुसरी एक संघटना स्थापन केली. ती कोणती? 1900 मध्ये मित्रमेळा. ओके. तर कुठे स्थापन केली? तर ओडिसा, बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. तर अभिनव भारत संघटनेची स्थापना कुठे केली? महाराष्ट्र. ते कुठे? नाशिक. यस, महाराष्ट्र. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याचे वर्णन भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात येते? कलम 164, कलम 165, कलम 166, तर कलम 167. तर कलम 1 मुख्यमंत्र्याच्या भारतीय राज्यघटनेतील कार्य कशामध्ये येतात? कर्तव्य. तर कलम 167 मध्ये येतात. यस. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले. तर कधी केली? 24 सप्टेंबर 1873. सत्यशोधक समाज. तर कुठे केली? पुणे, कलकत्ता, मुंबई आणि नागपूर. तर याचा आन्सर काय येते? कुठे केली स्थापना? तर त्यांनी पुण्यामध्ये. पुण्यामध्ये काय केली? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोण? महात्मा फुले. तर तारीख काय? 24 सप्टेंबर 1873. यस. नेक्स्ट बघूया, महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा केंद्रे आणि जिल्हे. तुर्बे पॉवर स्टेशन. तुर्बे कुठं आलं? मुंबई. म्हणजे तुर्बे पॉवर मुंबई म्हणजे. आणि दोंडाईचा पॉवर स्टेशन धुळे. कोराडी कुठे गेला? नागपूर. आणि भुसावळ जळगाव. म्हणजे याचा आन्सर काय येते? 1. यस. तर काय येते? तुर्बे पॉवर
मुंबई, दोंडाईचा पॉवर स्टेशन धुळे, कोराडी पॉवर स्टेशन नागपूर, भुसावळ पॉवर स्टेशन जळगाव. म्हणजे एकावरच येऊन गेली. नेक्स्ट काय म्हणते, खालील समित्यांच्या स्थापनेचा योग्य क्रम निवडा. चूज द करेक्ट ऑर्डर इन विच द फॉलोइंग कमिटी वेअर इस्टॅब्लिश. अलग समिती, लकडवाला समिती, रंगराजन समिती, तेंडुलकर समिती. तर हे सगळ्या समित्या काय, दारिद्र्य विषयी निर्देशांक मांडलेल्या समिती आहेत. दारिद्र्य विषयक निर्देशांक. तर तर कधी कधी आल्यात हे समित्या. पहिली समिती कोणती, अलग कार्यगट. त्याच्यानंतरची कोणती आहे, लकडवाला. हे काय केले समित्या, त्यांच्या ह्याच्यावर ह्यांनी दारिद्र्याचं हे मांडलेलं आहे. कॅलरीज मध्ये ह्यांनी हे सांगितलं, निर्देशांक मांडलेलं. नंतर ती तेंडुलकर समिती. नंबर 4 सी रंगराजन. यस. नेक्स्ट बघूया, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र सरकारने 2018-19 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ स्थापन 2005 मध्ये करण्यात आली. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी समूह पद्धतीने राबवण्यात येत आहे. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर काय, तर हे वरीलपैकी सर्वच विधाने बरोबर आहेत. यस. जीडीपी डिप्लेटरची अवस्थिती खालीलपैकी कोणती व्याख्या योग्य आहे. विच अमाउंट द फॉलोइंग इज द करेक्ट डेफिनेशन टू जीडीपी डिफ्लेक्टर. तर काय म्हणते, किमतीला मोजलेला जीडीपी आणि चालू किमतीला जोडलेला जीडीपी यांच्यातील गुणोत्तर आहे. सेकंड काय म्हणते, किमतीला मोजलेला जीडीपी आणि चालू किमतीला मोजलेला जीएनपी यांच्यातील गुणोत्तर आहे. आणि थर्ड काय म्हणते, किमतीला मोजलेला जीडीपी आणि स्थिर किंवा मोजलेला जीडीपी यातील गुणोत्तर. मग वरीलपैकी की नाही. तर याचा आन्सर काय येते, किमतीला मोजलेला जीडीपी आणि स्थिर किमतीला लागलेली, हे चालू किमतीतील मोजलेल्या जीडीपी आणि स्थिर किमतीला मोजलेल्या जीडीपी यांच्यातील गुणोत्तर आहे. यस. नेक्स्ट बघूया, पुढीलपैकी कोणता पर्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या सत्राचे ठिकाण दर्शवतो. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिलं सत्र कधी झालं, तर बॉम्बे 1885. कधी झालं, तर बॉम्बे 1885. थँक्यू. बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. धन्यवाद. असंच लेक्चर बघत राहा. रोज आपण 50 क्वेश्चन घेऊन घेऊ. थँक्यू.